हनुमान जयंती निमित्त अकोल्यातील बार्शी टाकळी तालुक्यातल्या कोथळी बुचरूक या गावात माकडांसाठी खास पंगत आयोजित करण्यात आली आहे। या पंक्तीत माकडांना आवडणारे चणे, सोयाबीन, गव्हाच्या बिट्ट्या आणि विशिष्ट मिष्टान्न पदार्थ वाढले जातात। कोथळी बुचरूक गावाजवळील घनदाट जंगलात वसलेल्या मुंगसाजी महाराज संस्थानच्या मंदिर परिसरात गेल्या 20 वर्षांपासून ही अनोखी परंपरा सुरू आहे। रामदास महाराज शिंदे यांच्या पुढाकारातून दरवर्षी हनुमान जयंतीनिमित्त माकडांसाठी खास पंगत आयोजित केली जाते। आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी। आज हनुमान जयंती आणि हनुमान जयंतीच्या दिवशी रामाचा सच्चा भक्त असलेल्या हनुमानाला आपण पुजतो। मात्र ही पंगत तुम्ही पाहताय अकोला जिल्ह्यातल्या कोथळी येथील ही पंगत आहे आणि ही पंगत जी आहे ती वानरांची पंगत बसली। अगदी माणसांची जशी पंगत बसते अगदी शिस्तीत बसलेले आहेत। प्रत्येक ताटासमोर एक एक जे वानर आहे ते बसलेले आहे आणि त्यांचं जे दैनंदिन खाद्य आहे ते अतिशय आनंदाने खात आहेत। संत मुंगसाजी महाराज संस्थानचे रामदास महाराज गेल्या अनेक वर्षांपासून या मुक्या प्राण्यांची त्यांचं एक वेगळं नातं राहिलेलं आहे। त्यांच्याशी त्यांची भाषा जी आहे रामदास महाराजांची या सर्व वानरांना समजते। त्यांनी आवाज दिल्यानंतर हे सर्व माकड जे आहे वानर जे आहेत ते त्यांच्या एका हाकेवर येतात। महाराज किती वर्षापासून सुरू आहे आणि काय याच्या मागची भावना काय तुमची? सूर्यवंशापासून आलेली ही परंपरा श्रीरामचंद्र प्रभू अयोध्येचे राम, त्या रामप्रभूचा मला अनुग्रह झाला तेव्हापासून मी एकांतवासामध्ये या अरण्यामध्ये राहत असताना रामनामाचा जप करत असताना हनुमंताचे रामाचे सेवक हनुमंतराया त्यांना माझ्या सानिध्यात ठेवून मी त्यांना त्यांच्यामध्ये हनुमान आणि रामरूप आहे असं म्हणून त्याची मी सेवा करत आहो। किती वर्षापासून करता तुम्ही? आता ही मला तरी 10-20 वर्षापासून आहे, पण हे अंमलात मी फक्त तुम्ही आले तेव्हापासून हे अंमलात आलेलं आहे। माझ्याकडे सर्व लोकांनी दुर्लक्ष केलेलं आहे। इथं कोणी गरीबाचं असताना ही कारण माझं आदिवासींचं हे निसर्ग हे आमचं दैवत आहे आणि आमच्या प्राण्यासोबत आमचं नातं आहे। पंगत जी आहे ते निश्चितच एका भक्तीचं एक वेगळं रूप आपल्या सर्वांना पाहायला मिळतंय। उमेश अलोणे, एबीपी माझा, कोथळी, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.